Hello everyone, as you all know, we are requesting you to support a cochlear implant accessory, that is a microphone which is required for a child named Raj Kamble. So here we'll ask some question to his mother, and then you can listen to it properly and get your all queries resolved. आपका नाम अनुप आनंद कांबळे, और आपके बच्चे का नाम? राज अनंत कांबळे. आप थोड़ा सा अपने फैमिली के बारे में और राज के कॉक्लियर इम्प्लांट के बारे में बताएंगे? हां, बताइए. राजचं ऑपरेशन 13/4/11 मध्ये झालं. त्याच्या दोन्ही पण बहिणी कर्णबधिरच आहेत आणि त्याचे बाबा सध्या म्हणजे 1 वर्षभर झालं मेंदूला त्याने 3 गाठी दाखवले. सध्या त्यांचं केम हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि राजवाडा हॉस्पिटल तिन्ही ठिकाणी त्यांचं म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे. आणि सध्या ते म्हणजे त्यांना मेंटलच्या पण गोळ्या चालू आहेत, कारण ते ब्लड सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थित त्यांना होत नाही. त्याच्यामुळं त्यांना मेंटलच्या गोळ्या पण चालू केल्या डॉक्टरने. आणि त्या गोळ्यांशिवाय ते म्हणजे काय कामावर जाऊ शकत नाही. कामावर दिलं म्हणजे कसं ते 20-25 वर्ष झाली तिथे राजावाडीला कामावर आहे. चांगले सर्वंट होते म्हणून त्यांनी पण म्हणजे असं अपार्टमेंटची जेवढी लोक असतात त्यांना MR-CT स्कॅनसाठी तिथे म्हणजे बसण्यासाठी असे ड्युटी दिले त्यांना तिथे. राज अभी कौन से स्कूल जाता है? रुचिराम टी थडाने चेंबूरमध्ये जातो. कौन से क्लास में है? बाल वर्ग 4. बाल वर्ग 4. और इसकी बहनें कौन से क्लास में है? मोठी बहीण आता 10वी झाली, तिला 10वीला 76% पडले. आता ती अंधेरी वर्सोव्याला जाते, हॉटेल मॅनेजमेंट करते सध्या ती. अच्छा. और आप इसका जो थेरेपी है वो कहाँ करवाते हो? मी पहिले सुरुवातीला बांद्राला घेऊन जायचे, पण माझ्या घरच्या परिस्थितीमुळे मग ते पण मी बंद केलं. बट अगर आपको ये माइक्रोफोन मिलता है तो आपको रेगुलर जाना पड़ेगा वहाँ पे, बिकॉज वो उसके नहीं तो वो उसको बहुत तकलीफ होगी बाद में सुनने में, अगर आप उसका थेरेपी अगर कंटिन्यूएशन में नहीं रखोगे तो. दूसरा मुझे जानना था, बड़ी बहन क्या करती है? वो हॉटेल मॅनेजमेंट करते आता, म्हणजे आता ती 10वी पास झाली 14 मध्ये. तो कोर्स कितने महीने का है वो? त्या लोकांनी का अजून सांगितलं नाही तसं, पण ते खर्च वगैरे तेच लोक करतात ना, त्याच्यामुळं ते म्हणाले की मुलांना आमच्या स्वाधीन करा, मुलांचं म्हणजे कामाचं वगैरे आम्हीच सगळं करतो म्हणून. ते त्यांच्यावर असतं म्हणजे. और छोटी बहन? ते आता 4थीला आहे. दोनों मशीन लगा के बात करती है? हाँ, दोन्ही मशीन लावून. मतलब तभी उन्हें सुनाई देता है मशीन लगाने के दोन्ही बाद. मशीन लावून. और नॉर्मल आपके और मेरे जैसे बात करती हैं या उन्हें तकलीफ होता है बात करने में? तकलीफ होता है दोनों को, तीनों को भी तकलीफ होता है, राज को भी और दोनों बहनों. सबसे ज्यादा तकलीफ किसको है बात करने में? बात करने दो वो लड़के हैं दोनों. राज को तकलीफ है बात करने में कि उन दोनों को? राजला पण आणि त्यात दोन्ही मुलांना. सबसे ज्यादा किसको तकलीफ है, यानी बहुत ज्यादा संभालना पड़ता है या बहुत ज्यादा समझाना पड़ता है? राजला. अच्छा. और कौन कौन से वर्ड्स बोलता है राज? त्याला जे पाहिजे ना तेच सगळं बोलतो, म्हणजे भात दे, डाळ दे, समजा चॉकलेट, मला भाजी नको, बटाट्याची भाजी नको, किंवा अभी आप कुछ वर्ड्स उसके साथ उसको बोलने के लिए बोलेंगे? हाँ, जो भी आपको पता हो बोलिए उसको. राज इकडे सरळ बस. तुझं नाव सांग. नाव काय तुझं? राज. पप्पांचं नाव? पप्पा आहे. प्रीतीताई. अजून कोण आहे? तेजस्वी ताई. तुला तर हे काय दिलं? चॉकलेट. अच्छा. तो भैया आपको एक तो डॉक्टर से बात करके उसका रेगुलर थेरेपी स्टार्ट करना है. हाँ, नहीं तो वो बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो जाएगा वहाँ पे. और आपको इसका फिर माइक्रोफोन खरीदना है अभी करंटली? अच्छा. माइक्रोफोन का कॉस्ट कितना है? 11,800. अच्छा. और वहाँ वो हम लोग विक्रांत एंटरप्राइजेस से लेंगे. अच्छा. उसके बाद में आपको मशीन चेंज करने के लिए भी बोला है उन्होंने? हाँ, मशीन 16 मध्ये त्यांनी सांगितलं की ही मशीन पूर्ण बंदच करावं लागणार आहे म्हणून. तो आपको नया मशीन लेना पड़ेगा. नवीन मशीन घ्यायला सांगितलं. त्याची किंमत 2 लाख. और इसका पहले जो भी स्पीच थेरेपी या अभी जो भी केस रजिस्टर्ड है वो सब अली आवर जंग में है?
हाँ मैं जात होते थोड़े दिवस. हाँ, तो कल आप डॉक्टर अपर्णा से मिले थे इसके लिए हाँ. और उन्होंने आपको हमारे बारे में बताया. हाँ एक तुमचं नाव होतं. Okay. So as you all know, they used to go for therapies and they had stopped before the family issues, but now they have thought of restarting the therapies and everything, and they want our support in terms of microphone as of now, and we may support them with getting a new device which will cost around 2,45,000, but we have not given any commitment to them, but we are thinking of that too. So we request you to come forward and support us with the current microphone requirement, and for anything you can write a mail to us on iwishtocare@gmail.com or iamtarang@gmail.com. It's iamtarang@gmail.com. Thank you.